नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे मजेत ना? तर मजेतच राहायला पाहिजे. असो मित्रांनो, आज छोटासा एक ब्लॉग बनवतो आहे सायंकाळी फिरण्याचा. रोज सायंकाळी फिरतो, 5-7 किलोमीटर फिरतो. शरीरासाठी चांगलं असतं, त्याच्यामुळं फिरत असतो. तर बघा, या परिसरात फिरतो विद्यापीठामध्ये. नशिबाने विद्यापीठ भेटले आपल्या, तर त्याच्यात फिरतो आपण. चला फिरूया, दाखवतो तुम्हाला कुठं कुठं फिरतो. तर बघा मित्र, हा परिसर आहे. हा परिसर आहे पहा, निसर्गरम्य असं विद्यापीठ. आणि त्याच विद्यापीठात फिरण्याचा आनंद घेतो. खरं म्हणजे आता या धकाधकीच्या जीवनामध्ये फिरणं फार गरजेचं आहे. एक तुम्हाला इन्सिडेंट सांगतो, त्या पुढच्या याच्यामध्ये सांगतो. मी रोज फिरत असतो, जवळजवळ 4-4.5 किलोमीटर फिरतो संध्याकाळच्या टायमाला. फिट राहायचं असेल आणि चांगल्या प्रकारे जीवन जगायचं असेल तर रोज फिरा. जसा वेळ मिळेल तसा फिरा. रोज मजुरीवाला माणूस नाही फिरू शकत, पण ज्याला शक्य आहे ते फिरू शकतात नक्कीच. हा निसर्गरम्य परिसर आहे, इकडे फिरतो मी. हे विद्यापीठ आहे, इकडल्या बाजूला जे आहे ना, इकडं शेंद्रा आहे. शेंद्रा गाव आहे विद्यापीठातलं. त्या परिसरात फिरतो. निसर्गरम्य वातावरणात फिरण्याचा प्रयत्न असतो आपला. बघा, हे या बाजूला फिरतो मी इकडे. आता इव्हनिंग वॉक, मॉर्निंग वॉक किंवा योगा वगैरे काय करावा, कशामुळं करावं, हे सगळ्यांना सगळंच माहिती आहे. ते काय मी सांगत बसत नाही. पण मला एक सवय फिरण्याची, रोज फिरतो मी. सायंकाळचा वेळ राखीव असतो माझा फिरण्याचा, 5च्या नंतर, 5 ते 7, 7:30पर्यंत. जर महत्त्वाचं आणि अर्जंट काम असेल तरच मी त्याला वेळ देतो, नाही तर मग मी माझा वेळ पूर्ण घेतो. पहा, इकडे निसर्गात इकडं होला पक्षी उडाला. तर सांगायचा उद्देश आहे, आणि मी काय खोटं बोलत नाही. वाटलंच तर या व्हिडिओच्या मधामध्ये मी कुठेतरी रोज फिरण्याचं स्टेटस आहे माझं, ते टाकू शकतो. आणि मित्र, विशेष करून मला आहे ना, असं निसर्गात फिरायची आवड आहे. म्हणजे झाडं झुडपं वगैरे वगैरे याच्यामध्ये. इकडं आताच ते मोराचा आवाज ऐकला असेल. मोरं पण भरपूर आहे तिकडं विद्यापीठ परिसरामध्ये. हरणं आहेत, मोर आहेत, सगळंच आहे. नेहमी बघत असतो मी, शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकत असतो. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की जर तुम्हाला सगळ्याच बाबतीत चांगलं राहायचं असेल तर तुम्ही फिरा, स्वतःला वेळ द्या, वेळ घ्या. म्हणजे पुढचे प्रश्न आपले काय होत नाहीत, निर्माण होत नाहीत. तर अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. मी काय ब्लॉगर नाही, काय नाही. उगा छंदी फंदी माणूस आहे. कुठंतरी आपलं जसं दैनंदिनी लिहितो ना आपण, मी पण लिहितो दैनंदिनी. माझ्या दैनंदिनी सगळ्यात लिहित असतो चांगल्या वाईट गोष्टी. चांगल्या वाईट म्हणजे मनाला येईल तेव्हा, वाटेल तेव्हा, जे आवडेल, पचड रुचल किंवा न पचड रुचल ते लिहित असतो. आणि मी इतराबद्दल बोलत नाही, मी स्वतःबद्दल बोलतो. बघू शकता तुम्ही किती छान निसर्ग आहे इकडे. सागाचे झाड आहेत पण स्वतःबद्दल बोलतो मी. रोज फिरतो म्हणजे फिरतो सर. बाहेर गावी गेलो किंवा इकडं तिकडे गेलो तरच मी फिरण्यापासून हे राहतलो समजा. आणि ब्लॉग बनण्याचं उद्दिष्ट हेच आहे की बाबा आपलं जीवन उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. हे बघा, हे कसं निसर्ग आहे बघा. विद्यापीठाचं आहे परिसर, किती निसर्ग आहे, छान छान. आपण जे फेसबुकला किंवा यूट्यूबला जो टाकतो ना आपलं माहिती वगैरे, तर ती माहिती अनंतकाळ राहणार आहे. त्यामुळं एक ते डेली डायरीचं काम करते असं मला वाटतं. म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. मला काय याच्यातून काही उत्पन्न पाहिजे नाही, काही नाही. माझ्या उत्पन्नाचं साधन मला आहे आणि तेवढं मला पुरत आहे. उरत आहे माझं तेवढं. म्हणजे उरत काही नाही, पण काही कमी पण पडत नाही. फार कष्टानं, हालाखीनं आणि जन्मापासून संघर्ष केलेला माणूस आहे मित्र. हो, संघर्षाबद्दल बोलत होतो. फार संघर्ष केलेला आहे, लहानपणापासून संघर्ष केलेला आहे. आणि तो संघर्ष जवळजवळ माझा 3री-4थीपासूनचा संघर्ष आहे. 3री-4थीला आम्ही काकाकडे शिकायला होतो वाशिमला. आणि चांगलं शिकायला भेटायला म्हणून तिकडे गेलो होतो.
आणि शिकलोही मी तिथं. तेव्हापासूनचा संघर्ष आहे. नंतर पुढचा संघर्ष, कॉलेजचा संघर्ष कधी वेळ आला तर मी तुम्हाला सांगेन. सध्या आपण आरोग्याविषयी जे बोलतो मी, फिरण्याविषयी, त्याच्याविषयी बोलूया. मित्रांनो, बरेच दिवसानंतर मी इकडे फिरायला आलो. तर पावसामुळं काय झालं होतं की इकडं चिखल होतं या परिसरामध्ये, आणि गवत खूप मोठं आहे, मोठमोठे झाडं वाढलेत. इचूकड्याची भीती वाटते थोडीशी. मला तशी वाटत नाही इचूकड्याची भीती, मला भीती फक्त माणसाची वाटते. कारण मी जंगलातला माणूस आहे, जंगलात राहिला आहे, म्हणून जास्त करून मला या जंगल परिसरामध्ये जिकडे जास्त वनराई आहे, हिरवाई आहे, झाडं झुडपं आहेत, दगडं आहेत, पाणी आहे, अशा ठिकाणी फिरायला आवडते. आणि मला जे ओळखतात त्या सगळ्याला हे माहिती आहे. तर विषय असा होता की इकडं मी जवळजवळ 15-20 दिवसानंतर फिरायला या परिसरामध्ये. मागचे परिसर पहा, 15-20 दिवसानंतर फिरायला आलो आहे. कारण पाऊस होता थोडा थोडा, आणि इकडं जास्त करून फिरत नाही, वर्दळ नसते या एरियामध्ये. हा जो एरिया आहे ना, इकडे वर्दळ नसते. सामाजिक वनीकरणाचं विद्यापीठाचं सहकार्याने झालेलं काम आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की फिरत राहा. 4 दिवस चांगलं जगता, पुढं जगता, लेकरा बाळासाठी वगैरे, याच्यासाठी वगैरे. आणि फिरणं चांगलं असते हे मी नाही सांगत, डॉक्टर सांगतात, वयस्कर माणसं सांगतात. कारण आपल्याला शारीरिक श्रम नाहीत. मी तरी शारीरिक श्रममधला माणूस नाही, आणि त्यामुळं रोज संध्याकाळी कितीही महत्त्वाचं काही काम असलं तरी ते जर पुढं ढकलता येण्यासारखं असेल तर मी ते पुढं ढकलतो, आणि फिरायला मात्र नक्की जातो. 4.5 ते 5.5 किलोमीटर दरम्यान माझं फिरणं होतं. पुन्हा थोडासा ओपन जिमला व्यायाम पण करतो. त्याच्यामुळं खाल्लेलं चांगलं पचते, कामाचा आळस येत नाही, आणि आनंदित राहतो आहे ना. आणि निसर्गात फिरायला मला आवडतं. पहा, मी गावाकडे जरी असलो ना, गावात फिरत नाही जास्त करून. नाही, मुद्दाम नाही, पण मला जास्त फिरायला आवडतं हेच असंच बाहेरच, म्हणून बाहेरच फिरतो. रेल्वे चालू बघा, 30 दाखवत होतो मला. हा विद्यापीठाचा परिसर आहे, आणि चाली नांदेडला गाडी. नांदेड तुम्ही म्हणत असताना माझ्या पांढऱ्या केसाचा माणूस आहे ना, आम्हाला ज्ञान द्यायला लागलं. तर ज्ञान पांढऱ्या केसाची माणसं जास्त देऊ शकतात. लक्षात घ्या, ज्यांचा अनुभव जास्त आहे ते माणसं तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान देऊ शकतात. म्हणून आपण आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोकांचं ऐकलं पाहिजेत. त्याच्यामुळे आपला फायदाच होतो, नुकसान काय होत नाही. आणि मी तुम्हाला सांगत होतो, मी निसर्गात रमणारा माणूस आहे. मला असं इचू कड्याचं वगैरे काही भेटत नाही. कारण साप असो, कोणताही प्राणी पक्षी असो, विनाकारण कोणावर हल्ला करीत नाही. पण माणूस असा आहे, माणसाचं काय सांगता येत नाही. तर मी सांगत होतो तुम्हाला की मला माणसाची भीती वाटते. माणसा एवढा खतरनाक प्राणी कुठलाच नाही बरं का. एखाद्या रस्त्यामध्ये जर तुमचा साप जर पडलेला असेल ऊन खात, त्याला जर आपल्या स्पंदनं आली ना पायाची, ते निघून जातं. पण माणसाने एखाद्या माणसाची दुश्मनी केली ना, ते काय लवकर जात नाही. त्याच्यामुळं माणसं जास्त खतरनाक असतात इतर प्राण्यापेक्षा. म्हणून माणसं खतरनाक असतात. फिरण्याविषयी, आरोग्याविषयी मी तुम्हाला बोलत होतो. आरोग्याची काळजी घेणं काय गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे का? की जर समजा माझ्यावर माझं कुटुंब डिपेंड आहे, तर तुम्ही वैयक्तिकरित्या घरच्यांनी काळजी तर घेतात आपली, तुमची आई म्हणजे घरचे माणसं असो, घरची काळजी घेतात. पण आपणही आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे, ज्याच्याकडून आपलं कुटुंब आपल्यावर आहे. तर आपण जर करते पुरुष असेल तर आपण नक्कीच आपल्या शरीराची काळजी घेतली तर आपल्यामुळं आपलं कुटुंब सुरक्षित राहील. म्हणून आपल्याला जसं जमल तसं आपल्या शरीराची काळजी घ्या. दुपारी जरी तुम्ही कधी फिरायचा योग आला, पायी चालण्याच्या वगैरे चाला. संध्याकाळी या, जसा वेळ मिळेल तसं आरोग्याची काळजी घ्या. आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये
माणसाचं काय होईल काय सांगता येत नाही. त्याचं कारण असं नाही की आपण आता जे जे खायलोत ना पदार्थ, त्याच्यापैकी 99% पदार्थ हे सगळे संकरित आणि रसायन मिश्रित आहेत. म्हणजे शेतामध्ये भाजीपाला उगवला, त्याला खतं टाकलेली आहे, त्याला फवारा मारलेला आहे, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाइड्स त्याच्यावर त्याचा शिडकाव केलेला आहे. मग ते काहीही असो, बरेच जण म्हणतात हे गावरान आहे ते गावरान आहे, पण 99% आता गावरान काही राहिलेलं नाही. मित्र, आत्ता बोलता बोलता मी तुम्हाला म्हणलं की आजकाल अन्न जे आहे ते 99% आता विष मिश्रितच आहे. विषच आहे ना ते एक. तर ते जरा जास्त बोललो असेल मी, 99% मी जास्त बोललो, पण आहेच आता. आणि त्याची सवयही आपल्याला लागणं गरजेचं आहे, कारण आपण 100% गावरान किंवा त्या वस्तू आपल्याला भेटू शकत नाहीत. कुठून ना कुठून तरी आपल्या ह्याच्यामध्ये विषारी द्रव्य, विषारी घटक आता आपल्या शरीरात जाणारच आहेत. म्हणून आपण आपल्या तब्येतीची, आरोग्याची काळजी घ्या, व्यायाम करा, फिरा, योगा करा, वगैरे वगैरे. हा माझा सांगण्याचा छोटासा उद्देश. तर मी काय फार तत्ववेता नाही, साधा माणूस आहे, पण मला आवडही फिरायची. माझे मित्र म्हणतात ते रोज फिरतात. फिरतो, मला फिरल्याशिवाय करमत नाही. आणि विशेष करून अशा ठिकाणी फिरतो. बघा आता इकडे काही नाही, इकडे काही नाही. आणि इकडं बघा फुल ऑक्सिजन आहे आणि प्रदूषण नाही इकडं. आता आपल्या आजूबाजूला सगळं प्रदूषण आहे. तर त्याला थोडासा दम लागला. जवळजवळ मी 3 किलोमीटर फिरत आलो. आता 3 नसेल, 2 किलोमीटर फिरत आलो. त्याच्यामुळे दम लागला, थोडा घाम पण निघाला असं रोजचं आहे. आणि इकडं झाडाची संख्या जास्त असल्यामुळं, झाडामध्ये चालल्यामुळं जरा गरमते पण जास्तच. जर तुम्ही प्लेन सरफेस एरिया आणि मैदानात जर चाललात ना, तुम्हाला गरमत नाही, तेवढं जुळजुळ हवा लागते. पण इकडं कसं आहे, सगळं बघा दोन्ही बाजून झाडं आहेत आणि हा गाडी रस्ता आहे. बाबा आता असेल पाठीमागं, त्याच्यामुळे थोडं गरमायला जास्त आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण कुठं ना कुठं माणसानं आपलं मन व्यक्त केलं पाहिजेत, स्वतःला वेळ दिला पाहिजेत. आणि मी स्वतःला वेळ अशा याच्यामध्ये येतो रानावनात, आणि जे मला चांगलं वाटते. कोणी काय म्हणू, काही फरक पडत नाही. आपण आपल्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. सायंकाळचे 2-3 तास मी स्वतः माझ्यासाठी देतो. आणि तुम्हाला एक सांगू का, छान वाटतं निसर्गात फिरायला. आता बघा इकडे चित्तर ओरडतोय, पक्षी ओरडतात, चिमण्या ओरडत आहेत. आलं लक्षात निसर्गात. आणि संघर्ष मी तुम्हाला म्हणतो, माझा संघर्ष फार वेगळा आहे. 3री-4थीपर्यंतचा संघर्ष वेगळा आहे, गावाकडचा संघर्ष वेगळा आहे. जेव्हा मी शिक्षणासाठी शहरात आलो त्यावेळेसचा संघर्ष फार वेगळा आहे. आणि या सगळ्या संघर्षामध्ये तुम्हाला सांगतो, माझी आई माझ्या पाठीवर खंबीर उभी होती, माझी माय. आणि माझे आजोबा, दोन्हीकडचे पण आजोबा, आईचे वडील पण आणि वडिलाचे वडील पण खूप मला सपोर्टिव्ह त्यांनी रोल प्ले केलेला आहे, खूप. आणि त्यांच्यामुळंच मी आज आहे ना, आज खाऊन पिऊन सुखी आहे. फार काय धंदोला जरी नसली तर पण बऱ्याचशा गोष्टी माझ्या झालेल्या आहेत. चांगल्या ठिकाणी कामाला आहे, गाडी आहे, 2 व्हीलर्स का असणं पण आहेत. त्यानंतर घर पण आहे स्वतःचं. आणि बरं चाललं आहे. आता मी हे व्हिडिओ बनवतो वगैरे, हे काही ह्याच्यामधून काय मला कमाई पाहिजे नाही, काय नाही बाबा. एक खूप 2018पासूनचं माझं चॅनल आहे आणि माझे सबस्क्राईब किती फक्त मला वाटतं 500, पावणे 600 काहीतरी आहेत. त्याच्यामुळे मला काही ह्याच्यातून काही इन्कम व्हावं अशातला काही भाग नाही. आणि संघर्ष फार केला आहे मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा आणि महाविद्यालयीन जीवनातसुद्धा संघर्ष केला आहे. आणि ज्याला सगळं असतं ना, ते काही करू शकत नाही असं मला वाटतं बरं का.
बघा हे मुलं इकडं दिसत नसतील तळापाशी तिकडं कसे गाड्या बिड्या घेऊन येऊन एन्जॉय करायला. एन्जॉय म्हणजे अहो काय करणं ते निसर्गाच्या सानिध्यात आलीत भटकायला. तर मित्र संघर्ष कॉलेजमध्ये पण केला, कॉलेजच्या नंतरही केला आणि आत्ताही संघर्ष चालूच आहे. जगण्यासाठीची धडपड चालूच आहे. थोडंफार सामाजिक क्षेत्रामध्ये काम केसा एवढं का होईना करण्याचा प्रयत्न असतो. आपलं काम सांभाळून आणि चालूच आहे जीवन. तर बघूया व्हिडिओ मोठा होईल, तुम्ही स्किप करता बरा नाहीत. गप्पा खूप मारल्या मी तुमच्याशी. याच्या पुढच्या गप्पा मी उद्या मारतो तुमच्यासोबत, उद्या संध्याकाळच्या टायमाला. ओके मित्र हो, आता माझं स्पीडोमीटर दाखवतं आहे की मी 3.25 किलोमीटर इकडे बाहेर आलो आहे परभणीच्या. बघा बघू शकता तुम्ही. या इकडे हे जे ना हे शेंद्रा रोड आहे. इथून असं हे जे मोठं झाड दिसत ना, हे इकडं तुम्हाला दिसत नसेल, पुरुष आहे इकडं चाललं आहे त्या तिकडं शेंद्रा गाव आहे. तर चला आता 3.25 किलोमीटर आला, आता 3.25 किलोमीटर परत जायचं आहे. हे बघा इकडं बघा हे जे आहे ना हे याच्यामध्ये तुम्हाला बरू पेरल्या दिसेल. आता हे बरू मला वाटतं ताक करण्यासाठी तर नसेल, पण बहुतेक आता काय करतात माहीत नाही त्याचं. हे बघा इकडे पण बरू लावलं आहे. बघा बरूचं सगळं इकडं बरूचं शेत दिसेल मला. हे इकडं पण बरूचं आहे. तर असो मित्रांनो, व्हिडिओ बनण्याचा उद्देश असा आहे की सहज गप्पा मारायच्या. तर असू द्या, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर ते काय करायचं ते सगळं करा, नाही केलं तरी चालते. ओके, धन्यवाद.